शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीकडे वळावे. प्राणलिंग स्वामीची कारतका येथे अदिती केमिकल्स अँड फर्टिलायझरचे उद्घाटन. आज शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचा अवलंब करून शेती करणं गरजेचं आहे. शेतीसमोरील आव्हाने व बाजारपेठांचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीला प्राधान्य देऊन वेगवेगळ्या भाज्या व फळांची लागवड करून आपली आर्थिक उन्नती साधावी. शेतीतज्ञ पंकज पाटील यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना एकरी 100 टनाच्या वर ऊसाचे उत्पन्न काढून दिलं आहे. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार असल्याचं प्रतिपादन परमपूज्य प्राणलिंग स्वामीची समाधी मठ निपाणी यांनी व्यक्त केले. ते कारतका तालुका निपाणी येथे अदिती फर्टिलायझर अँड केमिकल्स व ऊस मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी प्रारंभी परमपूज्य प्राणलिंग स्वामीची यांनी केंद्राचे उद्घाटन फीत कापून केलं. त्यानंतर स्वामीजींचे पाद्यपूजन पंकज पाटील व सौ गायत्री पाटील यांनी करून सत्कार केला. उपस्थितांचे स्वागत प्रकाश कदम यांनी केलं. त्यानंतर प्रगतशील शेतकरी लक्ष्मण पसारे, कांता खोत, शाहू दुगाणे, अत्ताउल्ला पटेल, बाळासाहेब नोरचे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी आपण एकरी 100 टन ऊसाचे उत्पन्न कसे काढले याचा अनुभव सांगितला. पंकज पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकरी पिकाचे उत्पन्न जादा कसे काढतील याकडे आपला कल असून त्या दृष्टीने आमचे मार्गदर्शन असते. या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी सल्ला, खते व औषधे एकाच छताखाली मिळावीत म्हणून अदिती फर्टिलायझर अँड केमिकल्स केंद्र सुरू केलं असल्याचं सांगितलं. कार्यक्रमासाठी हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक देवाप्पा देवकते, कुबेर आडते, अरविंद खराडे, सुफी युनुस सद्गुरू, महादेव खराडे, आप्पा मकानदार, प्रकाश सादळकर, रावसाहेब चव्हाण, संदीप अलंकार, लखन पाटील, संजय वैद्य, रियाज पटेल, शब्बीर पटेल, निसार पटेल यांच्यासह मान्यवर व शेतकरी उपस्थित होते. कारतगावहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे. त्यासाठी तुम्ही सामूहिक शेती करावं. सामूहिक शेती म्हणजे काय? एक 50 एकर 100 एकर एक तुम्ही शेतकरीच आहे. सर जोडून आपण शेतकरी एक वांगी केलं तर एक मिरची करते, वेगळं पीक केलं तर बाजारामध्ये ती सर्व वेगळं माल असते त्याला भेट मिळते. नाही तर आपण काय करतो, वांगी करायचं म्हणलं तर सर्व वांगीचे डबू करायचं, डबू करायचं टोमॅटो म्हणलं टोमॅटो. आमच्या पहिल्यांदा आमच्या शेतीला भेट द्यायला आल्यानंतर बरेच शेतकरी म्हणजे लागवड दुकानदार बरेच जण सांगतो 100 टनावर पिकतंय असं करतात असं. बरेच लोकांनी आम्हाला फसवली गेली. मला सांगतो लागवड देऊन फसवून बी गेली. पण ही बाकी आमचे भाऊ सांगितलं की 100 टन नाही पडलं तो तुमच्या फटफटी काढून घ्या म्हणून सांगितलं. हा शब्दात देण्यास ताकीद दिला. मग ही म्हणाला फटफट काढून घ्यायला आम्ही 100 टन तुमच्या रानात पिकवून द्या. मग त्यावेळी काय केलं, आम्ही यांच्या मार्गदर्शनाखाली 1 एकर 2 एकर ऊस काढला आणि त्यावेळी यांच्या मार्गदर्शनामुळे 2007 आम्ही इकडे आलो तेव्हापासून या गावात येतोय आणि इथला प्रत्येक शेतकरी 90% त्यांची पिढी सुद्धा मला अगदी म्हणजे 70% घरातली माझी ओळख असते, अगदी नावाने. त्याच्यामुळे माझी ओळख करून त्यांनी ह्या लोकांची सुट्टी ना फक्त मला ह्या गावात यायला वेळ लागतो. स्वतःचा काउंटर आला त्याच्यामुळे काय बरोबर म्हणजे इथल्या लोकांना पासून माझी सुरुवात आहे. लक्ष्मण पसारे, दुगाणे, बरेच पटेल परिवार आहे. यांचा जवळजवळ मी 15 वर्षापासून सरासरी 100 ते 120 टन ऊस काढून दिला आणि ती लोक इथे उपस्थित आहेत. त्याच्यामुळे